19 एप्रिलला महाराष्ट्रातलं पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल। विदर्भात पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे 19 एप्रिलला। 5 मतदारसंघात हे मतदान होईल। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। महाराष्ट्रातलं दुसरं मतदान हे 26 एप्रिलला होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या ठिकाणी मतदान होईल। दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला असेल। याच वेळेला मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड आणि परभणी या 3 मतदारसंघात सुद्धा मतदान होणार आहे। एकूण 8 मतदारसंघात मतदान होईल महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातलं 26 एप्रिलला। त्यामुळे हे पहिले 2 टप्पे आहेत। एकूण 5 टप्प्यात महाराष्ट्रातलं मतदान होणार आहे। त्यातले हे 2 टप्पे आपण पाहिले। 2 टप्प्यात मिळून एकूण 13 मतदारसंघातलं मतदान झालं। महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत एकूण। आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रातलं 7 मेला होणार आहे। 7 मे रोजी महाराष्ट्रातलं तिसऱ्या टप्प्याचं मतदान होईल। एकूण 11 मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे महाराष्ट्रातलं तिसऱ्या टप्प्यातलं। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा याशिवाय रत्नागिरी, कोल्हापूर आणि हातकणंगले इथे 7 मे या दिवशी मतदान होणार आहे। तर महाराष्ट्रातलं चौथ्या टप्प्याचं मतदान 13 तारखेला होणार आहे, 13 मे रोजी। चौथ्या टप्प्यात एकूण 11 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात मतदान होईल। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना याशिवाय संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर आपण 13 तारखेला होणारं मतदान पाहतोय। महाराष्ट्रातलं अहमदनगर, बीड, शिर्डी या सर्व ठिकाणी हे चौथ्या टप्प्यातलं 13 तारखेचं मतदान पार पडणार आहे। तर महाराष्ट्रातलं 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान हे 20 मे रोजी होणार आहे। 20 मे रोजी सुद्धा 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी यासह कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सर्व 6 लोकसभा मतदारसंघांकरता 20 मे रोजी मतदान होणार आहे। असं एकूण 5 टप्प्यात महाराष्ट्रातलं सर्व मतदान पार पडेल। एकोणीस एप्रिल ते 20 मे इतक्या सलग कालावधीमध्ये महाराष्ट्रातलं लोकसभेच्या साठीचं मतदान पार पडेल। विदर्भातल्या 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होईल। महाराष्ट्रातला हा मतदानाचा पहिला टप्पा आहे। गडचिरोली, चंद्रपूर, प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, शेरो शायरींनी युक्त असं हे मुख्य निवडणूक आयुक्तांचं निवेदन, सगळी माहिती, पण महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार। हां, बरोबर आहे। 5 टप्प्यात मतदान होणार आहे। जर बघितलं आपण तर गेल्या वेळी 4 टप्प्यात मतदान झालं होतं 2019 मध्ये, आता 5 टप्प्यात मतदान होत आहे। आणि यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रात कधी आणि कुठे मतदान होणार आहे, पहिला जो टप्पा आहे तो 19 एप्रिलचा आहे। रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या 5 लोकसभा मतदारसंघात होणार आहे। त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो 26 एप्रिलचा आहे, ज्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि नांदेड आणि
परभणी अशा लोकसभाचा 26 एप्रिलला मतदान होणार आहे. त्याला तिसरा टप्पा जो आहे तो 7 मे रोजी आहे, ज्यामध्ये कोकणाचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राचाही भाग आहे. रायगड, बारामती, धाराशिव, मराठवाडाही आहे. धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले. त्यानंतरचा जो चौथा टप्पा आहे मिलिंद, आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी हे जे आहेत यामध्ये 13 मे रोजी इथे मतदान होणार आहे चौथ्या टप्प्याचं. आणि पाचवा टप्पा जो आहे तो धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ असे हे 5 टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते जून महिन्यात 4 तारखेला याची मतमोजणी देखील होणार आहे. ज्या पद्धतीनं आजची पत्रकार परिषद जर बघितली आपण साधारणतः 1.5 ते पावणे 2 तासाची पत्रकार परिषद होती. त्यामध्ये जर बघितलं तर 3 वाजता पत्रकार परिषद सुरू झाली. आता 4:30 वाजले. 1.5 तासामध्ये ही पत्रकार परिषद अजूनही सुरू आहे. प्रश्नोत्तरांच्या फैरी सुरू आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये शेरोशायरी होत्या, कबीरांच्या दोह्यांचा उल्लेख होता आणि कशा पद्धतीनं राजकीय पक्षांनी वागावं यासाठी त्यांनी जो शेर त्यांनी म्हटला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की शत्रुत्व करताना कुठेतरी अशी जागा ठेवा की पुन्हा एकदा तुम्ही मित्र होऊ शकता. मिलिंद. प्रशांत, 5 टप्प्यातलं मतदान होणार आहे. महाराष्ट्राकरता काही विशेष वेगळी काही सूचना, तयारी किंवा निर्देश असे काही निवडणूक आयुक्तांच्या बोलण्यातनं जाणवले? आणि या 5 टप्प्यातल्या मतदानाचा महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना कसा उपयोग होईल? महत्त्वाचं म्हणजे मिलिंद जर बघितलं तर हे महाराष्ट्रातले जे राजकीय पक्ष आहेत त्यांना बऱ्यापैकी कालावधी मिळेल. त्यांना प्रचार करताना त्यांना विविध पद्धतीने जर बघितलं तर 5 विभागांना 5 टप्प्यामध्ये विभागले गेले आहे. त्यामुळे एका विभागातून दुसऱ्या विभागात जाताना त्यांना फार त्रास होणार नाही आणि राजकीय नेत्यांसोबत निमलष्करी दल आणि निवडणूक कर्मचारी यांना देखील कुठलाही त्रास होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं एक संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवताना त्यांना त्या टप्पेवाईज प्रचार यंत्रणा देखील राबवण्याची संधी मिळणार आहे. 5 टप्प्यात म्हणजे पहिल्यांदा 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदान होत आहे. यापूर्वी 3 टप्प्यात झालं आहे, 4 टप्प्यात झालं, आता 5 टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना बराच मोठा कालावधी प्रचार आणि प्रसारासाठी मिळण्याची शक्यता आहे मिलिंद. आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आज पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या पद्धतीनं स्पष्ट केलं की त्यांनी कशा पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष ठेवणार आहे आणि त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने तांत्रिक यंत्रणा उभारलेली आहे, तंत्रज्ञानाचा फायदा घेतलेला आहे. सर्वसामान्य मतदारांना आपलं मतदान कुठं होतंय, आपला वोटर ID जर शोधायचा असेल, आपली मतपत्रिका साधारणतः मतपत्रिका कुठे असेल आपली मतपत्रिका हे सगळं शोधायचं असेल त्यासाठी जवळपास 27 पेक्षा जास्त ॲप देखील त्यांनी ॲप असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर देशाच्या पातळीवर जर बघितलं आपण तर पहिला टप्पा हा 19 एप्रिलला सुरू होणार आहे आणि त्यामध्ये 102 जागा असणार आहे. दुसरा टप्पा हा 26 एप्रिलमध्ये होणार आहे, त्यामध्ये 89 जागा आहे. अशा पद्धतीने टप्पे वाढत जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान होणार आहे. एक जर बघितलं महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात मतदान होतंय त्यातून कुठेतरी एक प्रकारे लोकशाहीला मजबूत करण्याकरता आणि देशातही देखील मतदान होते, यातून लोकशाहीचा पर्व आहे असं देखील मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त जे आहेत राजीव कुमार यांनी स्पष्ट केलेलं आहे. एक प्रकारे आजच्या निवडणुकीची घोषणा करून त्यांनी तारखांची घोषणा करून लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे हे स्पष्ट केलेलं आहे. मिलिंद. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत. उदय